सकाळी उठल्यावर भरपूर पाणी प्या आणि निरोगी राहा. असं सांगणाऱ्यांपासून 4 हात लांब राहा. आयुर्वेदानुसार सकाळी पाणी पिण्याचे काही नियम आहेत. याला उषःपान असं म्हटलं जातं. म्हणजे काय? तर उषः म्हणजे पहाट, पान म्हणजे पिणे. सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी किंवा ब्रह्ममुहूर्तावर पिले गेलेल्या पाण्याला उषःपान असं म्हटलं जातं. या वेळामध्ये तुमच्या शरीरामध्ये वाताचं प्राधान्य असतं, त्यामुळे त्यावेळेस पाणी प्यायला सांगितलेलं असतं. पण गंमत अशी आहे, की आजकाल सगळे 6:30-7 च्या पुढे म्हणजे सूर्योदयाच्या नंतर उठतात आणि हा कफाचा काळ असतो. या वेळामध्ये कफदोषाचं प्राधान्य असतं आणि या वेळात जर तुम्ही भरपूर पाणी पिलं, तर तुम्हाला वारंवार सर्दी, अपचन, इंडायजेशन किंवा ओव्हर हायड्रेशनमुळे सोडियमचा इम्बॅलन्स होऊन किडनीवर ओव्हरलोड होऊ शकतो आणि त्याचंच रूपांतर पायावर सूज, चेहऱ्यावर सूज अशी लक्षणंसुद्धा तुम्हाला दिसू शकतात. म्हणूनच जर सूर्योदयाच्या नंतर पाणी पिणार असाल, तर त्याची क्वांटिटी ही 80 टू 100 ml एवढीच ठेवा आणि पाणीसुद्धा कोमट असलं पाहिजे. सो रँडमली कुठलेही ट्रेंड्स फॉलो करू नका. त्याच्या मागचं शास्त्र काय आहे ते समजून घ्या. अँड हो, डोंट फॉरगेट टू शेअर थिस रील विथ युअर हायड्रेशन पगलू. थँक यू.